Welcome to our next point, that is the analysis of the beam. Analysis of the beam is also depend on the concept of the equilibrium. First of all, what is mean by the beam? A beam is a horizontal member which transfer the loads to the columns. It is a flexural member which resists the lateral loading. Generally, a very good example in construction industry, the load of the slab is transferred to the beam along with the live load and dead load, and beam is transferring the loads to the columns. In general, the beam are the horizontal members. So in analysis of the beam, first of all we should know what are the types of the support, because the types of the supports are very important part in analysis of the beam, depending upon the type of the support. Because if a beam is there, if a horizontal beam is there, it has two support, A and support B, and depending upon the type of the support we have to analyze the beam. The very important factor is that the type of the support plays very important role in drawing the free body diagram. Generally हा बीम जे नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे, आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे तर कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम पण 2 नाही आहे बल्कि 3 आहे, काही की एक ॲडिशनल कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम आपल्याला वापरायचं आहे. तर बिफोर ड्रॉइंग द फ्री बॉडी डायग्राम अँड अप्लाइंग द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम टू द बीम, आपल्याला टाईप ऑफ द सपोर्ट माहीत पाहिजे की टाईप ऑफ द सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. The first type of the support is simple support. In simple support, beam is just resting on the support A, and a normal reaction, single normal reaction is acting at this support. For example, जर मी याचा फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायचे की या दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये की बीम A is resting on support A and B and A and B are the simple support, तर just single reaction we have to show at support A. Another type of the support is the roller support. Second type of the support is the roller support. Roller support adjust the reactions. That's why the roller support, जर आपल्याला बीम दिलेला आहे की हा बीमवर बीमचा सपोर्ट जे रोलर सपोर्ट आहे, तर रोलर सपोर्टचा सिम्बॉल हा आहे की रोलर सपोर्टमध्ये सिम्बॉल असा असणार आहे की जर सपोर्ट असा दिलेला आहे किंवा असा डायरेक्टली दिलेला आहे तर इट इज वी हॅव टू कन्सिडर इट ॲज ए रोलर सपोर्ट. आणि रोलर सपोर्टमध्ये जे रिॲक्शन आहे, काय की बीमचं ॲनालिसिसमध्ये आपल्याला बीमची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना आपण सपोर्ट रिमूव्ह करणार, पण सपोर्ट रिमूव्ह केल्यानंतर वी हॅव टू शो द रिॲक्शन ॲट द सपोर्ट. तर रोलर सपोर्टला जी रिॲक्शन आहे ती सिंगल असते, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोलर. म्हणजे जर असं रोलर आहे तर जर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली मी ऑब्जेक्टची, तर जर हा ए आहे तर रिॲक्शन आर आहे. जर आपला रोलर हॉरिझॉन्टल आहे तर रिॲक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोलर. जर रोलर इन्क्लाइंड आहे असा तर रिॲक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोलर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट ज्यावेळी रोलर सपोर्ट राहणार तर रोलर सपोर्टची रिॲक्शन हा सिंगल असणार आहे, दॅट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोलर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. रोलरचं प्लेन जर चेंज होत आहे तर अल्टिमेटली रिॲक्शनची डायरेक्शन जे चेंज होणार आहे, रिॲक्शनची डायरेक्शन चेंज होणार आहे. द नेक्स्ट टाईप ऑफ द रोलर इज नेक्स्ट टाईप ऑफ द सपोर्ट इज हिंज और पिन सपोर्ट. हिंज और पिन सपोर्ट याचा सिम्बॉल आहे लाईक दिस. जर असा सिम्बॉल बीममध्ये दिलेला आहे तर इट इज ए हिंज सपोर्ट. आणि ज्यावेळी हिंज सपोर्ट राहणार तर हिंज सपोर्टची फ्री बॉडी डायग्राम, जर मला सपोर्ट एची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आहे तर आय हॅव टू कन्सिडर द टू इक्वेशन. जर हा ए आहे तर 2 इक्वेशन कन्सिडर करायचं,
एक वर्टिकल आणि सेकंड वन इज द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलला मी AX हा सपोर्ट A आहे, तर हॉरिझॉन्टल रिॲक्शनला मी नॉमेनक्लेचर AX दिलेलं आहे आणि वर्टिकल रिॲक्शनला AY. ऑलवेज ज्यावेळी बीम हा हिंज किंवा पिन सपोर्टवर रेस्ट होईल तर फ्री बॉडी डायग्राममध्ये वी हॅव टू शो टू इक्वेशन. वन इज वर्टिकल, अनदर इज हॉरिझॉन्टल. डायरेक्शन जी आहे वर्टिकल हॉरिझॉन्टलची डायरेक्शन आता मी इथे राईटवर दाखवलेली आहे, तर राईटवर्ड ऐवजी तुम्ही लेफ्टवर्ड पण दाखवू शकता. जरा इट इज नॉट एनी इश्यू इन द ॲक्युरेसी ऑफ द प्रॉब्लेम. जर आपला अझम्पशन आपण हा इथे अज्युम केलेला आहे की रिॲक्शन जे राईटवर्ड ॲक्ट होती आहे, की जर आपला अझम्पशन करेक्ट आहे तर अल्टिमेटली आन्सर जे पॉझिटिव्ह साईनसोबत येणार आहे, आणि जर अझम्पशन रॉंग आहे तर अल्टिमेटली आन्सर विल कम विथ निगेटिव्ह साईन. रिमेनिंग पार्ट इज व्हेरी सिम्पल. तर हे 3 बेसिक टाईप ऑफ द सपोर्ट आहे. सिम्पल सपोर्ट, roller support, hinge support. Now we will see the next support, that is called as a fixed support. Fixed support. Number 4, fixed support. Fixed support ची जे नोटेशन आहे इट इज लाईक दिस. आणि ज्यावेळी बीममध्ये फिक्स्ड सपोर्ट आहे तर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला 3 रिॲक्शन कन्सिडर करायचं आहे. एक रिॲक्शन हॉरिझॉन्टल असणार आहे, सेकंड रिॲक्शन वर्टिकल असणार आहे, हॉरिझॉन्टल HA, वर्टिकल VA, आणि एक मोमेंट आपल्याला तो एंड मोमेंट म्हणून कन्सिडर करायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ए MA. तर नंबर ऑफ रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आता फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना वी हॅव टू फर्स्ट ऑफ ऑल सी व्हॉट आर द टाईप ऑफ द सपोर्ट ऑन विच द बीम इज रेस्टिंग. जर टाईप ऑफ द सपोर्ट सिम्पल सपोर्ट आहे तर अननोन रिॲक्शन 1, एकच रिॲक्शन राहणार आहे. सेकंड टाईप ऑफ द सपोर्ट इज अ रोलर सपोर्ट. रोलर सपोर्टमध्ये पण रिॲक्शन जी आहे सिंगल राहणार आहे. थर्ड टाईप जे आहे ते हिंज अँड ऑर पिन सपोर्ट आहे. दोन्ही सेम आहे, हिंज किंवा पिन. आणि हिंज किंवा पिन सपोर्टमध्ये ही जी सिम्बॉल आहे, जर असे सिम्बॉल दिलेले आहे तर वी हॅव टू शो द 2 रिॲक्शन. वन विल बी हॉरिझॉन्टल अँड अनदर विल बी वर्टिकल. देन next type of the support is a fixed support, and in fixed support we have to show the 3 equations: horizontal reaction, vertical reaction and moment. ठीक है. For example, a beam is resting at support A and B. Support A and B. So directly from diagram we can assume that सपोर्ट ए जे आहे तो हिंज सपोर्ट आहे आणि सपोर्ट बी रोलर सपोर्ट आहे. तर मी फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना हिंज सपोर्टवर किती रिॲक्शन आहे लक्षात ठेवा. हिंज सपोर्टवर 2 रिॲक्शन आहे. एक आहे VA आणि सेकंड आहे नोटेशन मी बुक्सचे जे दिलेले बुक्समध्ये तेच वापरतो. वर्टिकलला AY आणि हॉरिझॉन्टलला AX. हा 2 रिॲक्शन आहे. ठीक आहे. हिंज सपोर्ट आहे. सपोर्ट ए हिंज सपोर्ट आहे, अननोन रिॲक्शन 2. सपोर्ट बी हा रोलर सपोर्ट आहे, तर अननोन रिॲक्शन ओनली 1 RB. का बरं वर्टिकल आहे? काय की माझा प्लेन ऑफ द रोलर हा हॉरिझॉन्टल आहे. रोलर सपोर्टमध्ये जी रिॲक्शन आहे इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रोलर. And depending upon the type of the support there are so many types of the beam, like simple supported beam. These are supports of the beam are simple, then it is a simple supported beam. Second is the overhanging beam. Overhanging beam means the support is in simple support, for example it is a simple support A, B, but in overhanging beam the supports are provided at the mid of the beam. For example like this A, B. हा जे प्रॉब्लेम आहे इथे आपण एंडला बीमच्या एंडला सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे, पण इथे ए आणि बी जे सपोर्ट्स आहे इट इज इन बिटवीन, तर इट इज कॉल्ड ॲज ए ओव्हर हँगिंग पोर्शन. हा जे पोर्शन आहे इट इज कॉल्ड ॲज ए ओव्हर हँगिंग पोर्शन. दॅट्स वाय दिस बीम इज कॉल्ड ॲज ए ओव्हर हँगिंग बीम. अनदर टाईप ऑफ द बीम इज cantilever beam. In cantilever beam the only single support is provided at one end. For example like this. जे आपल्याला विंडोच्या वर आपण जे छज्जा आहे
छज्जा जे आपण वापरतो दॅट इज द ओव्हर, यू मे कन्सिडर इट ॲज ए ओव्हर हँगिंग. काय ओव्हर हँगिंग बीममध्ये, ही ओव्हर हँगिंग बीममध्ये जे सिंगल सपोर्ट ॲट द एंड वी हॅव टू कन्सिडर. ओके, एक एंड फ्री राहणार आहे आणि सेकंड एंड तो फिक्स राहणार आहे. इट इज कॉल्ड ॲज ए कॅन्टिलिव्हर. Depending upon the type of the support, we can classify the different types of the beam. The again we will revise the type of the support. काय की फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना टाइप ऑफ द सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सिम्पल सपोर्ट, अननोन रिॲक्शन 1. हिंज सपोर्ट, अननोन रिॲक्शन 2, एक हॉरिझॉन्टल आणि सेकंड वन व्हर्टिकल. रोलर सपोर्ट, अननोन रिॲक्शन 1 but perpendicular to the plane of the roller. Fixed support, unknown reaction are 3. तर कोणत्याही बीममध्ये आतापर्यंत जे आपण जे प्रॉब्लेम जे सॉल्व केलेले तर आपल्याला फक्त पॉईंट लोड माहीत आहे की एक पॉईंट लोड असतो, त्याचा एक मॅग्निट्यूड असतो आणि तो पर्टिक्युलर पॉईंटला ॲक्ट होतो. पण बीमच्या केसमध्ये देर आर डिफरंट टाईप्स ऑफ द लोडिंग. तर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट अलॉंग विथ द टाईप ऑफ द सपोर्ट वी हॅव टू सी type of the load. The first type of the load is point load. First type of the load is point load. It is just our normal load 10 Newton, 20 Newton acting at point A, like this point load. आपण याला एक्सप्लेन करायची गरज नाही, ऑलरेडी वी नो दॅट व्हॉट इज अ पॉईंट लोड इन विच the force is concentrated on a single point. The second type of the loading is uniformly distributed load. Uniformly distributed load. It is also called as UDL. यामध्ये काय की लोड जे आहे इट इज युनिफॉर्मली फॉर अ पर्टिक्युलर स्पॅन. जर हा एल आहे म्हणजे याची इंटेन्सिटी जी आहे ती सेम आहे फॉर अ पर्टिक्युलर स्पॅन. इंटेन्सिटी इथे मी कन्सिडर करतो डब्ल्यू. हा एक सिम्बॉल आहे आणि सेकंड हा पण एक सिम्बॉल आहे UDLचा की हा एल आहे आणि याची इंटेन्सिटी डब्ल्यू न्यूटन पर मीटर आहे. न्यूटन पर मीटर हा दोन टाईप आहे. पण डायरेक्टली तुम्ही याचा म्हणजे काय की प्रत्येक पॉईंटला जे फोर्स पॉईंट लोड आहे त्याचं मॅग्निट्यूड डब्ल्यू आहे. इथे पण डब्ल्यू. ऑल पॉईंट अलॉंग द लेंथ हॅज ए फोर्स अँड हॅज अ ॲक्टिंग फोर्स ॲज ए डब्ल्यू. तर हा एक टाईप आहे. तर डायरेक्टली आपण त्याला फ्री बॉडी डायग्राममध्ये वापरू शकत नाही, काय की आपल्याला फ्री बॉडी डायग्राममध्ये कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करायचं आहे. तर किती फोर्सेस कन्सिडर करणार, तर त्यासाठी हा UDLला आपल्याला UDLला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट लोड. हाऊ टू कन्वर्ट, आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड करायचं. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय की हा जे रेक्टँगल आहे त्याची इंटेन्सिटी डब्ल्यू आहे, म्हणजे हाईट किती आहे डब्ल्यू आणि लेंथ किती आहे डब्ल्यू. तर UDL पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना जे पॉईंट लोड आहे त्याची इंटेन्सिटी राहील एल इंटू डब्ल्यू. पण कुठे ॲक्ट होईल, व्हेरी सिम्पल, इट इज ॲक्टिंग ॲट द मिड पॉईंट ऑफ द UDL. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, जर हा UDL 5 मीटर लेंथ आहे आणि याची इंटेन्सिटी 10 आहे, तर पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना मी काय लिहिणार, पॉईंट लोड आहे त्याची पॉईंट लोडची व्हॅल्यू लेंथ इंटू इंटेन्सिटी. लेंथ 5 आहे, इंटेन्सिटी 10 आहे, दॅट इज 50 न्यूटन. कुठे ॲक्ट होईल, तर मिड पॉईंट ऑफ द UDL. हा मिड पॉईंट आहे म्हणजे की किती, इथून 2.5 मीटर आणि इथून पण 2.5 मीटर. तर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केल्यानंतर पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर UDLला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे लेंथ इंटू इंटेन्सिटी अँड ॲक्टिंग ॲट द मिड पॉईंट. द थर्ड टाईप ऑफ द लोडिंग इज युनिफॉर्मली वेरिंग लोड. हा कसा आहे, हा याला ट्रायंग्युलर लोडिंग पण म्हणतात. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ द लोड इज चेंजिंग लाईक दिस. म्हणजे हा जर एल आहे
तर एका पॉईंटला इंटेन्सिटी W0 आहे आणि इथे W आहे. हा एक युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड आहे. याला पण आपल्याला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं. हाऊ टू कन्वर्ट इन टू पॉईंट लोड, वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे हाफ बेस L हाईट W. हा पॉईंट लोडचा मॅग्निट्यूड आहे. कुठे ॲक्ट होईल तर हा पॉईंट लोड जे ॲक्ट होणार आहे इट इज ॲट द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. आणि आपल्याला माहीत आहे की सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल मीन्स फ्रॉम हाईट इट इज B/3 बेस/3 आणि बेस किती आहे आपला L/3. याचं मॅग्निट्यूड राहील हाफ L इंटू W लाईक दिस. फॉर एक्झाम्पल तर आपण एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊ. एक UVL आहे, इथे इंटेन्सिटी आहे इथे 10 आहे आणि याचा लेंथ जे आहे 6 मीटर आहे. तर आपल्याला फॉर कन्वर्जिंग इंटू पॉईंट लोड आपल्याला काय करावं लागणार आहे की याचा एरिया ट्रायंगलचा एरिया फाइंड करणार. आता ट्रायंगलचा एरिया म्हणजे हाफ, बेस किती आहे 6, हाईट किती आहे 10. कुठे ॲक्ट होईल तो म्हणजे याचे मॅग्निट्यूड राहील 30. पॉईंट लोडचा मॅग्निट्यूड राहील 30. पण कुठे ॲक्ट होईल इट इज ॲट द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. आणि सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल आपल्याला माहीत आहे की हाईटपासून इट इज बेस/3. बेस 6 आहे, बेस/3 म्हणजे तो 6/3ला ॲक्ट होईल इथे असं. तर हा एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. देन अनदर टाईप ऑफ द लोडिंग इज ट्रायपेझॉइडल लोडिंग. आता ट्रायपेझॉइडल लोडिंग म्हणजे काय की हा लोडिंगमध्ये जसा ट्रायंग्युलर लोडिंगमध्ये एका साईडला इंटेन्सिटी 0 होती, पण इथे इंटेन्सिटी 0 नाही राहणार आहे. इथे इंटेन्सिटी ॲट बोथ द एंड इट इज डिफरंट. फॉर एक्झाम्पल हा एक ट्रायपेझॉइडल लोडिंग आहे. एका एंडला W1 इंटेन्सिटी आहे, सेकंड एंडला W2 आहे. तर या पॉईंटला या ट्रायपेझॉइडलला आपल्याला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हाऊ टू कन्वर्ट तर इट इज व्हेरी सिम्पल. याला आपण काय करणार 2 पार्ट्समध्ये डिवाईड करणार.